तर नागपुरात तुकाराम मुंढे यांच्या कथित वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण झालाय। सावजी खाल तर 1 महिना ऍडमिट व्हाल असे कथित वक्तव्य केल्याचा आरोप करत हलबा समाज युवा संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केलाय। या प्रकरणात आज गोळीबार चौकात आंदोलन करण्यात आले असून तुकाराम मुंढे यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। हलबा समाज युवा संघटनेच्या म्हणण्यानुसार या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून विदर्भाच्या खाद्य संस्कृतीचाही अपमान झालाय। या निषेधार्थ संघटनेच्या वतीने आज गोळीबार चौकात आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर तहसील पोलीस ठाण्यात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार देऊन FIR दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। भाऊ धापोळकर हलबा समाज युवा संघटनेचे अध्यक्ष आम्ही सावजीला ज्या पद्धतीने त्यांनी संबोधलं की सावजीचे जेवण केल्याने कुठेतरी हार्ट अटॅक होतो, कुठेतरी 1 महिन्याच्या आतमध्ये तब्येत खराब होते, हा त्यांचा शब्द जो निघाला हा अतिशय आमच्या समाजाला घातक करणारा शब्द आहे। आणि सावजी म्हणजे फक्त तिखट नाही, सावजी तेलचा विषय नाही, हा विषय चवीचा भाग आहे। सावजी ही चवदार संपूर्ण विदर्भातच नाही तर अख्ख्या पूर्ण महाराष्ट्र देशभरात सावजीचे जेवण अत्यंत मागणी आहे। आणि अशा व्यंजनाला त्यांनी ज्या पद्धतीने एका मोठ्या अमरावतीच्या एका कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने बोलले त्या विरोधामध्ये आम्ही गोळीबार चौक येथे आज मोठ्या प्रकारे निषेध दाखवला आणि त्याबाबत आम्ही शासनाला म्हणजे गांधीबाग तहसील पोलीस स्टेशनला सुद्धा या विषयावर आम्ही तक्रार नोंदवलेली आहे। काही धंद्यामध्ये काही लॉस होत आहे काही? असं आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आज एवढे मोठे सनदी अधिकारी आहेत ते, आणि त्यांना अख्खा महाराष्ट्र जेव्हा ते मंचावर येतात तेव्हा ते त्यांच्याकडे संपूर्ण मंचावर बघितलं जाते। आणि अशा एखाद्या अधिकाऱ्यांनी जर अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये एका विशिष्ट समुदायाला जर काही बोललं तर खरंच ती मनावर घेण्यासारखी गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे मला तरी वाटते की ह्या त्यांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी सावजी भोजनालयाला कुठेतरी 25 ते 20% मागे येण्याचा विषय राहू शकतो। तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी असून यांनी सावजी हा शब्द त्यांनी एवढा भयंकर यूज केला की 1 महिना तुम्ही ॲडमिट राहाल म्हणजे सावजी खाल तर म्हणजे हा कोणत्या याच्यावरून त्यांनी व्यक्त केला हा शब्द हा आम्हाला समजत नाही। त्यांनी सांगावं, स्पष्टीकरण द्यावं। आणि गोळीबार चौक ह्या इथे सावजी समाज राहतो, सावजी हा समाज हलबा समाज आहे आणि आमच्या ह्या गोळीबार चौकात घरोघरी व्यवसाय आहे आणि आमच्या आया बहिणा इथं आमच्या त्यांच्या हात पाठवतात स्वयंपाकाला आणि तो जेवण आम्ही हॉटेलमध्ये वाढतो आणि यांनी 1 महिना ॲडमिट व्हाल म्हणजे हे सावजी समाजाला बदनाम करण्याचं आणि हलबा समाजाला बदनाम करण्याचं। तर यांनी कोणत्या वक्तव्यावरून यांनी वक्तव्य केलं यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं, नाही तर यांनी गोळीबार चौक इथे यावं आणि यांनी सावजी खाऊन जावं आणि यांनी सांगावं की सावजी हा ॲडमिट होतो का सावजी हा चवीदार आहे। आणि तुकाराम मुंढेला माझा इशारा आहे की तुम्ही आपले शब्द वापस घ्या, नाही तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, हे तुम्हाला इथून चेतावणी देतो आहे। आणि अगर तुम्ही शब्द वापस नाही घेतला तर तुमच्या मुंबईच्या कार्यालयावर येऊन आम्ही धडक मोर्चा देऊ, हे लक्षात ठेवा। तुकाराम मुंढे यांच्या मुर्दाबाद। तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी असून यांनी सावजी हा शब्द त्यांनी एवढा भयंकर यूज केला की 1 महिना तुम्ही ॲडमिट राहाल म्हणजे सावजी खाल तर म्हणजे हा कोणत्या याच्यावरून त्यांनी व्यक्त केला हा शब्द हा आम्हाला समजत नाही। त्यांनी सांगावं, स्पष्टीकरण द्यावं। आणि गोळीबार चौक ह्या इथे सावजी समाज राहतो, सावजी हा समाज हलबा समाज आहे आणि आमच्या ह्या गोळीबार चौकात घरोघरी व्यवसाय आहे आणि आमच्या आया बहिणा इथं आमच्या त्यांच्या हात पाठवतात स्वयंपाकाला आणि तो जेवण आम्ही हॉटेलमध्ये वाढतो आणि यांनी 1 महिना ॲडमिट व्हाल म्हणजे हे सावजी समाजाला बदनाम करण्याचं आणि हलबा समाजाला बदनाम करण्याचं। तर यांनी कोणत्या वक्तव्यावरून यांनी वक्तव्य केलं यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं, नाही तर यांनी गोळीबार चौक इथे यावं आणि यांनी सावजी खाऊन जावं आणि यांनी सांगावं की सावजी हा ॲडमिट होतो का सावजी हा चवीदार आहे। आणि तुकाराम मुंढेला माझा इशारा आहे की तुम्ही आपले शब्द वापस घ्या, नाही तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, हे तुम्हाला इथून चेतावणी देतो आहे। आणि अगर तुम्ही शब्द वापस नाही घेतला तर तुमच्या मुंबईच्या कार्यालयावर येऊन आम्ही धडक मोर्चा देऊ, हे लक्षात ठेवा। तुकाराम मुंढे
यांच्या मुर्दाबाद. मी अरविंद लक्ष्मणराव गडीकर. आज जो आंदोलन झालेला आहे, आम्ही शांतिप्रिय लोक आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. सावजी आणि हलबा हे दोघंही एकच आहे. आधी आम्हाला काही लोक कोष्टी म्हणून पण संबोधले गेले आणि त्यानंतर आमचा जो व्यवसाय होता, कालांतराने हा व्यवसाय आमच्या हातमागाचा बंद झाला आणि त्यामुळे आमच्यामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी आम्हाला एक चाल पाहिजे होती. तर म्हणून आम्ही मसाल्याच्या सोबत नॉनव्हेज जे आहे, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन ह्या पद्धती आमचे दाळकांदे फेमस आहे, आमच्याकडली पाटोडी फेमस आहे, आमच्याकडले खूरची भाजी फेमस आहे, सुंदरी मटण सगळं फेमस आहे. आणि या सगळ्या गोष्टी वावरताना आम्ही समाजाला जेव्हा आम्ही एक समाजामध्ये म्हणजे एक विशिष्ट समुदाय म्हणून एका ठिकाणी आलेला जो समाज आहे, त्यांना आमची जी चव आहे तेवढी खूप आवडली आणि त्यामुळे आमचं लहान लहान ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी सावजी हा व्यवसाय प्रचलित झाला. मुख्य म्हणजे मुख्य बोलबोको उद्देश असे होतो की आमरो जो धंदा हा जो अब कालांतरना आमरो जो व्यवसाय होतो वो खत्म भय ओको बाद में अभी ये चाली रीति को माध्यम ना अभी यो लोकमानपर्यंत यो सावजी व्यवसाय लेके गए आणि एकोमा युनला लोकमानला ज्या टेस्ट लागली म्हणजे लोकांना जी टेस्ट लागली त्या टेस्टमुळे लोक आम्हाला सावजी म्हणून एक मान सन्मान देऊन ह्या धंद्याला उदरनिर्वाह देऊन आणि चाल देऊन तर आमच्यापैकी बरेचसे लोक हे एक रोजीरोटीचा आमचा हा संसाधन आहे. आदरणीय आयुक्त साहेबांनी जे काही म्हटलंही असेल आम्ही त्यांच्या शब्दाची अवहेलना करतही नाही आणि त्यांचा विरोध म्हणून आम्ही हे करू इच्छितो. त्यांनी आम्हाला आमचं मन दुखावलं पाहिजे असं त्यांच्या मनात कदापि नसेली, पण एक विशिष्ट व्यवसायाला प्राधान्य देण्याऐवजी त्या व्यवसायाचा विरोध केला त्यांनी त्यांच्या शब्दातून. त्यांनी समजा मला असं वाटतं त्यांनी आमच्या भाजीची चव घ्यायला पाहिजे. त्यांनी समजा त्यांना अगर आमच्या भाजीची चव घेतल्यानंतर अगर त्यांना काही कमी जास्त झालं असतं तर आम्ही त्यांचं जे काही मोबदला आहे ते आम्ही त्यांना देऊ शकतो. पण आम्हाला असं वाटते की आमच्या भाजीमुळे मारवाडी, गुजराती, सिंधी मोठमोठे उद्योजक राजा राऊतांपासून सगळे लोक आमच्या भाजीची तुलना एवढ्या विशिष्ट याच्यामध्ये करतात, या तारीफ करतात की आज विश्वामध्ये सावजी, नागपूरची सावजी तरी, नागपूरच्या सावजी चना पोहा, नागपूरची सुंदरी, नागपूरचं मटण एवढं फेमस आहे की पूर्ण विश्वामध्ये ते एवढं फेमस आहे आणि आमचा मसालाही फेमस आहे. कसं आहे कंप्लेंट आमचे सहकारी मित्रांनी दिलेली आहे. आम्ही या अनुषंगाने शासनास एक निवेदन करू इच्छितो की एकतर युवा लोकांना काही रोजगार नाही, उदरनिर्वाहासाठी काहीतरी आम्ही एक उपलब्ध असलेला आमचा एक छोटा आमची जी कला आहे तो लोकांपाशी आम्ही प्रचलित करून कुठून तरी आम्ही रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि वरिष्ठ लोक अगर अशा प्रकारचे अगर स्टेटमेंट देत असेल तर याच्यामुळे आमच्या धंद्यावर कमीत कमी 25 ते 30% अगर त्याच्यामध्ये कमीपणा येऊ शकतं, ज्याच्यामुळे आमच्या रोजगारावर फार मोठा आघात होऊ शकतो. तशाच प्रकारे अशा भरपूर काही गोष्टी आहेत. एक तर शासन आम्हाला रोजगार देत नाही, तर आम्ही कुठंतरी जिवंत राहण्यासाठी काही करून राहिलं तर आम्हाला ते तर करू द्या. 2 वेळा ते आमची रोजीरोटी तर आम्हाला मिळू द्या. लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर.